या ज्ञानाची आवडीच नाही तयाचे जे आले म्हणून काय वरी मरण चांग. ताईंनी ओवी घेतली होती, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आणावे तरी संताया बजावे सर्वेश्वरी. जर आपल्याला आत्मज्ञान, ते ज्ञान म्हणजे कोणतं? आत्मज्ञान. आत्मज्ञान हवं असेल, आत्मज्ञान कुठे? आपल्या हृदयात असणारा आत्मा मी कोण आहे हे कळालं पाहिजे. हे जे दिसते आपलं शरीर हे नाशिवंत आहे, नाशिवंत देह, पण आत्मा मात्र कसा आहे? शाश्वत आहे. आणि त्याला ओळखायचं आपल्याला. ही बॉडी त्याच्यासाठी दिलेली आहे. जशी गाडी ही प्रवासासाठी दिलेली आहे, तसं हे शरीर त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी दिलेले आहे. आणि त्या परमात्म्याला न ओळखता गाडग्या मडक्याचा संसार, मुलं बाळं, चांगलं शिक्षण वगैरे सगळं केलं, पण आत्म्याला नाही ओळखलं. तीर्थयात्रा केल्या, सर्व काय केलं, परमार्थिक कार्य पण केली, व्यावहारिक पण कार्य केली, पण ईश्वराला ओळखलं नाही. कुठे आहे तो आत्मा? तो हृदयात आहे, त्याला नाही ओळखलं. तर ते म्हणतात नाना शास्त्र पडे लोकम, खूप शास्त्र वाचले, नाना दैवत पूजनम, काशी बनारस वगैरे, पंढरपूर, काशी, शिर्डी वगैरे सगळे केली, नाना दैवत पूजनम, पण आत्मज्ञान विन पार्थ सर्व कर्म निरर्थकम. आत्म्याचं ज्ञान झालं नाही तर सगळं मुसळ गेलं केरामध्ये. मग ते ज्ञान पैगा बर्वे असं आत्मज्ञान आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केलं. लोपले ज्ञान जगे हितने नती कोणी. आता सुद्धा हित नाही ना कळत, कुठं कळते? सांगावं लागलं ना, ते ज्ञान पैगा बर्वे है ना. हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्यतीचा, सेविती साधू संत मनू वेधला माझा. माझं मन त्यांनी वेधलं पाहिजे. त्या ज्ञानाने आपलं मन वेधलं पाहिजे. आपण ज्ञान घेतलं, पण त्याची काय केली पाहिजे? आपण संगती केली पाहिजे. कोणतं ज्ञान घ्यायचंय? गुरु करायचे. द्वैताची झाडणी. देव वेगळा आणि मी वेगळा, याला काय म्हणतात? द्वैत, दोन. आणि देव आणि मी एकच आहे, याचं नाव अद्वैत. हे अद्वैत किती लोक जाणतात? अद्वैत कुसरी विरळच झाली. मग त्या विरळ्यांमध्ये आपला नंबर लावायचा. मला कळालं अद्वैत ज्ञान. अद्वैत ज्ञान जेव्हा कळतं, ज्याला खरं ज्ञान कळतं, तेव्हा देवात आणि आपल्यात भेद राहत नाही. आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत देव वेगळा मी वेगळा. ही भक्ती कशी झाली आहे? देव वेगळा आणि मी वेगळा अज्ञानातली. आणि देव आणि मी एकच आहे. आपुली पूजा आपण करावी. आता ह्या जर एकमेकीला सुवासिनी भेटल्या, तुमच्या घरी पाहुणे आले, तर महिलेला तुम्ही काय करता? कुंकू लावता. पहिलं कोणाला लावता? आपल्याला लावतो, आणि मग दुसऱ्याला लावता, आहे की नाही? जर तुमच्या हस्ते कधी मूर्तीची प्राणप्रतिष्ठित पूजा असेल आणि ब्राह्मण काका असतील, तर ते म्हणणार, जेव्हा देवाचं पूजन तुमच्या हस्ते मूर्तीचं, तेव्हा सांगणार तुम्हाला स्वतःला पहिलं लावा आणि मग ईश्वरा लावा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो आणि मी एकच आहे हे ज्याच्याने कळेल ते ज्ञान पैगा बर्वे. बर्व उत्तम. त्याच्यासाठी कुठे जंगलात रानात जायची गरज आहे का? नाही. नलगती सायास जावे वनांतरा. संसार टाकायची गरज आहे का? नाही. आसोनी संसारी जीवे वेगू करी. मग काय करायचं? ते ज्ञान कोणाकडे भेटतं? गुरूंकडून. मग गुरूंकडून ते ज्ञान घेतल्यानंतर आपण त्याच्यासाठी काय करावं लागेल? ध्यान करावं लागेल. अभंग म्हणतो ना, सुंदर ते ध्यान, किंवा राहो आता हेची ध्यान. मला जे माझ्या गुरूंनी ज्ञान दिलेलं आहे त्याच्या ज्ञानावर मी आरूढ राहणे. राहो आता हेची ध्यान. आणि त्या ध्यानाच्या पाठीमागे माझे डोळा मन लंपट झालं पाहिजे. जुगार लंपट, दारू लंपट, श्री लंपट. कसा? तुकोबाराय म्हणतात, मी कसा लंपट आहे? ध्यान लंपट मी आहे. आणि त्या लंपटपणामुळे जा भंडारा, भामचंद्र, गोराडेश्वर त्या डोंगरावर जायचे का? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तो सहित तुम्हाला साधणार. तुम्ही हे ज्ञान घ्या. हे ज्ञान घेतल्यानंतर ध्यान करा. प्रत्यक्ष देवाची भेट आपली 100%. नवे नवे आपणच ईश्वर आहोत हे कळणार. तेव्हा बघा, शंभू महादेवाच्या पिंडीच्या पाठीमागे आरसा ठेवलाय. हा, आता जर तिच्या पुढे जर आरसा असता, जर त्याच्या पुढे जर मूर्ती असते ना, आपण डोळे काही काही ठिकाणी पहा, जुन्या मंदिरांमध्ये देवाच्या मूर्तीच्या पाठीमागे मोठा आरसा असतो. आपण गेल्यानंतर देवाचं ध्यान करतो, डोळे बंद करतो, आणि उठल्यानंतर डोळे उघडल्यानंतर कोण दिसतं आपल्याला आरशात? आपणच दिसतो. आपण स्वयं परमात्मा आहोत. तमेव प्रत्यक्ष परब्रह्म, तमेव अयम आत्मा ब्रह्म, तमेव सर्व खलविदम ब्रह्म. देव, यक्ष, किन्नर, गंधर्व, झाडं झुडपं, माकडं हे सगळे आपण एकटेच नटलेलो आहोत.
याचं नाव अद्वैत. ही झाडं झुडपं वेगळी नाही, याच्यावरची वानर वेगळी नाहीत, जलचर प्राणी वेगळे नाहीत. हे कोण नटलाय? देव नटला. आणि तो देव बाबा म्हणतात तू आहेस. हे कशाने कळणार? ते ज्ञान पैगा. आणि ते ज्ञान घेतलं बी नाही आणि काहींनी घेतलं आणि त्याची ध्यानधारणा केली नाही, तर ते म्हणतात ऐक जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही त्याचे जियाले म्हणू काय वरी मरण चांग. बघा ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द. जर त्या ज्ञानाची उपासना करत नसतील, त्या ज्ञानाचा अंगीकार करत नसतील, तुझं जगून काय उपयोग आहे? मरण त्यापेक्षा तू. आता हे संत असं बोलतील का? बोलणार. आई काय करते? मुलगा उन्हाळ्यात खेळत असेल, मे महिन्याच्या उन्हात तर आई काय म्हणणार? बाळा उन्हात खेळू नको, सावलीत खेळ. बाळा उन्हात खेळू नको, सावलीत खेळ. पण ते पोरग जेव्हा ऐकत नाही ते बाई ती आई म्हणते कारट्या उन्हात नको मरू, सावलीत मर. म्हणजे मर आहे का? मर म्हणजे जग आहे. हा अति कनवळ्यापोटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जर तुम्ही ज्ञान घेतलं नाही तरी तुमचं जगणं व्यर्थ आहे. आणि ज्ञान घेऊन त्याची उपासना केली नाही तरी सुद्धा ते व्यर्थ आहे. जप तप कर्म हादिविना धर्म, वावगाची श्रम व्यर्थ जाय. जप करता, तप करता, दान धर्म करता, पण ईश्वराची प्रचिती नाही, व्यर्थ आहे. म्हणून मग ते ज्ञान शोधा. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी पाहिजे. 725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला कळेल म्हणून घेतली. हे खरं त्याचं मूळ फाउंडेशन ज्ञान 5000 वर्षापूर्वीचं रणांगणावर भगवान श्रीकृष्णाने उपदेशिली गीता सुखी केले पार्था, जन्म मरण वार्ता कुंटविली. बघा उपदेशिली गीतेने सुखी केले पार्था. धनुष्यबाण वगैरे घेऊन कसं सुखी झाला असेल? आपल्याला सुखी म्हणजे कसं सगळं आलबेल पाहिजे, हे की नाही? त्याला आपण सुख म्हणतो, त्याला सुख म्हणत नाही. प्रत्यक्ष आत्म्याचं दर्शन, देवाचं दर्शन. तुम्ही पहा बरं, आपण पंढरपूरला गेलो, आळंदीला गेलो, दर्शन झाल्यावर कसं वाटतं आपल्याला? झाले समाधान तुमचे देखील चरण. तसं आपल्याला नाही दर्शन झालं तरी आलो ना, सगळ्यांनी विचारलं ना, गेलो होतो पण फार गर्दी होती हो, दर्शन नाही झालं. गेलो होतो पण फार गर्दी होती, दर्शन. असं मनुष्य जन्माला आलो होतो, दर्शन झाली नाही, गर्दी जास्त होती, बाजारातच फसलो, घरदार बायका पोरं नातेवाईक त्याच्यातच फसलो आणि देवाचं दर्शनच नाही झालं. मग अनेक यातना यम करवी. तिकडे गेल्यावर काय या कामावर नाही आणि रोज तिकडेच जातो, कार्ड पंचिंग करतो, सारखं पडून जातो. एकदा झालं, दोनदा झालं, चौथ्यांदा साहेबाच्या तिसऱ्यांदा लक्षात आलं का शेरा वाचणार. तसं वर गेल्यावर देव विचारतो अनेक यातना यम करविले, काय उत्तर देता होशील, काय सांगशील? काय वेळेला बोलतात नाही, 2-4 वेळा फॉल्टमध्ये सापडल्या साहेबांना काय उत्तर देणं. तसं इथे पण आपण ज्याच्यासाठी पाठवलंय कोणतं भजन, आता पुन्हा मी सांगेन, हे जे भजन आपण मगाशी करत होतो ना, हे स्थूल भजन आहे आणि एक सूक्ष्म भजन आहे. स्थूल भजन म्हणजे पहिलं वाचायचं, बोलायचं, गायचं आणि आपल्या बॉडीला वळण लावायचं आणि मग गाता गाता म्हणायचं, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया त्या माणसाच्या मुखात कधी येणार नाही. मुलगा आजारी आहे, मुलीचं अजून लग्न जमलं नाही, मुलाला अजून जॉब लागला नाही, अरे संकल्पावी माया संसाराची. म्हणजे बोलतो तसं त्यावेळेला त्याच्या अंतःकरणात उतरेल. आणि मग काय करायचं? मग करायचं काय या सिच्युएशनला? ठेविले अनंते तैसे. जर बेडवर झोपला असेल तर बेडवर, ड्युटीवर असेल तर ड्युटीवर, आणि कोणत्या सत्संगात असेल तर ठेविली आनंदे तैसेची राग. आणि जेवढा म्हणून संसार म्हणजे जेवढं आपल्या डोक्यात आहे, जेवढं दृश्य गोचर जगत आहे, ते सगळं तुका म्हणे घालू देवावरी आणि वाहू हा संसार. मग देवाच्या चरणावर संसार वाढल्यानंतर तो संसार आपला आहे का देवाचा आहे? तो करणार ना. मग धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवानी भक्त दुजा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. मग जन्म मरणातून सुटणे याचा नाव सक्सेस झालो. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती. मग साधू संतांची भेट झाली पाहिजे. जोपर्यंत साधू संतांची भेट नाही, आपलं मन मानत नाही हा माणूस साधू आहे का हा कोण आहे, तोपर्यंत ज्ञानेश्वरीची संगत करायची आणि मराठीतली ज्ञानेश्वरी वाचायची. ओव्या वाचायच्या नाही. ओव्या चांगल्या नेहमी अभ्यास करणाऱ्या माणसाला सुद्धा समजत नाही, कारण 750 वर्षापूर्वीची भाषा, त्याच्यातले काही शब्द आज प्रचलित पण नाहीत आपल्याला.
त्यामुळे लिंक लागणार नाही. मग त्याच्यासाठी मामासाहेब किंवा साखरे बाबांनी केलेला मराठीतला अर्थ वाचायचा, रोज असं नित्याचं वळण लावायचं, एक 15 मिनिटं तरी देवाचं नामस्मरण करायचं आणि 15 मिनिटं तरी चांगलं वाचायचं. असा युक्तीचा चिमटा ज्याने आयुष्यात काढला नाही तो सक्सेसच होऊ शकत नाही. असं नियमाने बांधून घ्यायचं आपण. मी 15 मिनिटं देवाचं नामस्मरण करीन आणि 15 मिनिटं ज्ञानेश्वरी, भागवत, संत, वाङ्मय जे पण काय असेल ते वाचल्याशिवाय झोपणार नाही. सकाळी उठल्यानंतर कोणतेही काम करण्यासाठी 15 मिनिटं ईश्वराचं नामस्मरण केल्याशिवाय करणार नाही. मग असा युक्ती जर केली तर त्या युक्तीने हळूहळू माणूस त्या भगवंतापर्यंत जाऊ शकतो, ईश्वरापर्यंत जाऊ शकतो. अशा प्रकारची ज्ञानेश्वरी रोज वाचायची. तुळशीची पवित्र माळ घालायची. माळ घातली म्हणजे मांसाहार करायचा नाही, बाकीच्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाही. नामस्मरण करत राहायचं. नामस्मरण केलं की पवित्र तुळशीची माळ, नामस्मरण असं करायचं जोपर्यंत ध्यानधारणा आपली पूर्णपणे आपण विसरत नाही स्वतःला. असो ऐसा कोठे आठवच नाही, देहीचं विदेही बहुदशा. जोपर्यंत आपल्याला ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन होत नाही तोपर्यंत ध्यानातून उठायचं नाही. पहा, भगवान शंकर नेहमी ध्यान असतंय. तुकाराम महाराज भंडाऱ्यावर जेवढे ज्ञानेश्वरांचे फोटो बघितले ते ध्यान असतं आणि आपण कधीच ध्यान करत नाही. सांगा बरं. आणि एकदा कंटिन्यू ध्यान करायची सवय लागली तर तुम्ही झोपले तरी पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती. मग समजायचं मी आता सक्सेस झालो, आता मला वळण लागलं, मला आता देवाशिवाय करमत नाही. झोपेत सुद्धा पांडुरंगाचे स्वप्न पडणार. आणि अशा प्रकारचं नाम घ्यायचं, ज्ञान करायचं, ध्यान करायचं. ध्यानाने समाधी अवस्थेपर्यंत पोहोचायचं म्हणजे आपण आपल्याला विसरतो आणि ईश्वर स्वरूप होऊन जातो. आणि मग असं करता 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 तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी. त्या आळीला भिंगुरटी नावाची जो किडा आहे त्या आळीला पकडून घेऊन जातो आणि अशा आडगळीच्या जागेवर ठेवतो. त्या आळीला पळून जाता येणार नाही आणि तिथून तो पक्षी येतो आणि नेहमी तिला असा टोचा मारतो. तिचा असा धर्म आहे काही मेल्याशिवाय हिला खायचं नाही आळीला. मग रोज असा डंक मारतो. ती अशी फडफडते, अरे जिवंत आहे अजून, जातो निघून. उद्या 24 तासांनी परत एक डंक मारतो, जिवंत आहे, जातो. मग त्या आळीला पण वेळ लागतो. आता हिचा टाईम झाला, आता हिचा टाईम झाला, ही आता डंक मारायली, ती आता येईल, ती आता येईल, असं म्हणता म्हणता आळी ती होते आणि ती आल्यानंतर ही तिला डंक मारते आणि उडून जाते. तसं ईश्वराचं नामस्मरण करता 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 नामस्मरण करणाराच ईश्वर स्वरूप होऊन येतो. आणि मग तशी ती पूजा आपल्याला करायची. आपुली पूजा आपण करावी. ही ठाव नाही जवर आटी तवर कासही ती पूजा जाणवेचा शीन. मी रोज तीर्थ येतो, मी रोज देवाची पूजा करतो, रोज तेल पाणी करतो, पण तुला स्वतःला देव व्हायची प्रक्रियाच माहीत नाही. मग कासही ती पूजा जाणवेचा शीन जर लोकांना सांगायला त्याहून अज्ञान बरे देवा. मग अज्ञान घालवणारं जे ज्ञान आहे ते घ्यायचं. ते ज्ञान पैगा बर्वे अति उत्तम आहे, उत्कृष्ट आहे. ते घेतल्यानंतर आपलं जन्ममरण टळून जातं आणि ते ज्ञान आपल्या हृदयात पडल्यानंतर आपल्याला जगत ईश्वर स्वरूप आहे असा हळूहळू हळूहळू अनुभव येतो. जसं दुधामध्ये विरजण टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत हळूहळू त्या प्रक्रियेने त्या दुधाचं काय होतं, दह्यात रूपांतर होतं. तसं हळूहळू ढाळे हळूहळू करता करता मनुष्य भगवता स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो. याच्यासाठी आत्मज्ञान गरजेचं आहे. आत्मज्ञानासाठी माळ गरजेची आहे. माळ घातल्यानंतर ईश्वराचं दर्शन होण्यासाठी साधू संत गरजेचे आहेत. ते सगळं मिळालं तर आपल्याला स्वतः आता वर्गात चांगले ॲडमिशन भेटले, अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. अभ्यास कमीत कमी 35% पास होण्यापुरता तरी केलाच पाहिजे. आणि एकदा का पास झालं मग एकदम बिंदास, आता मला काय जन्म मरणाची चिंता राहिलेली नाही. तया उतराई व्हावे कवन्या गुन्हे जन्मा नाही येणे ऐसे केले. लग्नामध्ये बघा तांदूळ टाकतात की नाही, कशासाठी तांदूळ टाकतात? ते तांदूळ टाकल्यानंतर आशे तुम्ही व्हा, म्हणजे तांदूळ जर जमिनीत पडला तर मग उगवतो की नाही? उगवतो का तांदूळ? नाही. तसे तुम्ही व्हा, तसे तुम्ही. पण भाऊबीजेला दादाला तांदूळ लावता कपाळाला, दादा तू असा हो, म्हणजे आता हा तांदूळ जरी जमिनीत पडला तर उगवू शकत. तशी तू अशी कर्म कर की ती कर्म पुन्हा तुला जन्म मरणाला कारण होणार नाही. असं ज्ञान तू घे, त्याच्या योगाने मग तू याच्यातून सुटला जाशील. अशा प्रकारचं ज्ञान तुम्हाला आपल्याला सांगितलं साधू संतांनी, त्याची आपण अंमलबजावणी करायची. आज आदिमाया शक्तिवण देवी मंदिर भांडूप संकुलन इथे आमचे परदेशी बाबा ते म्हणले, बाबा आज याल का? आणि आमचा योग आहे का आम्ही
जगदीश्वर मंदिर कोवळी तिथे यायचं ठरवलंच होतं. मग देव अजून म्हटला या पुढे, प्रसाद पण देतो तुम्हाला आणि थोडंसं आमची पण सेवा करा. देव म्हणले काम केल्याशिवाय देवा भेटणार नाही, आहे की नाही. त्याप्रमाणे त्यानंतर आपल्याबरोबर आले आमचे हे कंसे साहेब, उत्कृष्ट कीर्तनकार आहे. रिटायर झाल्यानंतर कीर्तन करायला लागले आणि एकदम उत्कृष्ट. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव आलेले, ह्या ताईंचे मिस्टर आहे, ते काही कीर्तन उत्कृष्ट करतात. तुम्ही ते यूट्यूबला पहा, त्यांचं कीर्तन वगैरे असतं. मग म्हटलं मी केव्हा येऊ शकतो, ह्या काही येऊ शकत नाही. मग 15 मिनिटं ते 15 मिनिटं झालेली सेवा. आपले हृदयस्थ सद्गुरू सर्वांचे सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदेव अधिष्ठान आदिमाया शिवशंकर भगवान तसेच ज्ञानेश्वरी आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडली गौरले हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवी येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोळी मज ध्याने बसाय राणे, लेखाची रेकटी सांडो तया सत्कर्मी गती वाढो, भूता परस्परे चढो मैत्र जीवांची, दुरितांचे दिग्र जाओ, विष्णू स्वधर्म सूर्य पाहो, तो जे वांछित तो जे लाहो, प्राणी जातो वर्ष सर्वमंगळे, ईश्वर निष्ठांची नांदी आली, आनंद मंडळी देवता भूता, चला प्रकटचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलकेचे अर्णव पियुषांचे, चंद्रकेचे आलांचन, मार्कंडजेता बहिणी, ते सर्वाई सचन सोयदेव, निंबवडा सर्वसुखी, पूर्णवणे किनी भजेवाली पुरुषी अखंडित, आणि निरंतोपजीवी, विशेष लोकी, कृष्णानुष्ठीजे भोमादीजी, एकमणे श्री विश्वेश्वराव, आहुए अजान प्रसाव, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरिओम शांती.